प्राचीन मंदिर आहे हे. पिंपळाचं खूप मोठं झाड आहेत, नागदेवता, तुळशी वृंदावन आहे. आणि आता इकडे तुम्हाला कोणाकोणाचे दर्शन भेटणार आहे ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. सुंदर असे शिवलिंग, जगदंब, विठुरायाची फ्रेम आहे खूप सुंदर अशी. आता मी आलेलो आहे सभागृहामध्ये. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव पार्थिव आणि आज मी आलेलो आहे प्राचीन महादेव मंदिर येथे. मंदिरात जायचं आहे, दर्शन करायचं आहे, पण त्याच्या आधी मी तुम्हाला इकडचा परिसर थोडासा दाखवतो. आणि म्हणजे परिसर म्हणजे काय काय इथे तुम्ही आता कसं बोलू यार, जाऊ दे तुम्हाला दाखवतो. आहे बघा, इथे गाडी पार्किंग करायची फॅसिलिटी अवेलेबल आहे. तुम्ही टू व्हीलर पार्क करू शकता, फोर व्हीलर. इथे सिटिंग अरेंजमेंटसुद्धा आहे. इकडे छोटंसं लेक आहे, कोणते ते तुम्हाला नंतर सांगतो. आणि त्याच्यानंतर अशा गाडी पार्क केल्यानंतर तुम्ही या सुंदर अशा मंदिरात जाऊ शकतात. आता या मंदिरामध्ये हे बाजूला आहे ते सभागृह आहे, जिथे कार्यक्रम होतात मंदिराचे जेवढे पण आहेत ते. आणि हे आहे दगडी बांधकाम केलेलं सुंदर असं प्रवेशद्वार मंदिराचं. इकडे लेक आहे, कोणती ते नंतर सांगेल. सगळ्यात प्रथम आपण महादेवांचं दर्शन घेऊया. एंटर होताना तुम्हाला तुळशी वृंदावन दिसेल. आणि तुळशी वृंदावन बघूनच तुम्ही थोडंसं पुढे आलात. किती मस्त मंदिर आहे यार, दगडी बांधकाम केलेलं खूप सुंदर असं प्राचीन मंदिर आहे हे महादेवांचे. मंदिरामध्ये आता लोक आहेत आणि 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 इकडे सुद्धा काहीतरी आहे. आता काय ते बघू आपण. कोणतं हे झाड आहे. प्रवेशद्वारातून एंटर होताच तुम्हाला पिंपळाचं खूप मोठं झाड दिसण्यात येईल. आणि त्याच्याच बाजूला आहेत नागदेवता. हे बघा, नागदेवता पिंपळाच्या झाडाच्या बाजूलाच आहेत. तर तुम्ही इकडे नागपंचमीला सुद्धा येऊ शकतात, नागदेवताची पूजा वगैरे करायला. आणि जसं की मी तुम्हाला दाखवलं, तुळशी वृंदावन आहे आणि नंदीची आहेत. तर आता थोडीफार लोक बाहेर आलेली आहेत दर्शन घेऊन. आता आपण आतमध्ये जाऊया. मी तुम्हाला दाखवणार आहे आतमध्ये कोणते कोणते देव आहेत ते. महादेवांचं दर्शन घेऊ आणि थोडीशी इन्फॉर्मेशन सांगणार आहे. चला तर मग जाऊया आता मंदिरामध्ये. महादेवांच्या ठीक समोर तुम्हाला नंदीजीसुद्धा बघायला भेटतील. तर फायनली मी आता मंदिरामध्ये एंटर झालेलो आहे. आणि आता इकडे तुम्हाला कोणाकोणाचे दर्शन भेटणार आहे ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. इथे तुम्हाला संत ज्ञानेश्वरांचे दर्शन करायला भेटणार आहेत. त्याच्याच ठीक बाजूला आहेत आपले लाडके गणपती बाप्पा. इकडनं तुम्ही महादेवाचे दर्शन करायला आतमध्ये जाऊ शकतात, जे की थोड्याच वेळात आपल्याला जायचं आहे. आणि इकडे आहेत आपले दत्तगुरू आणि त्यांच्या बाजूला आहेत तुकाराम महाराज. मंदिरात सुंदर असे शिवलिंग आहे. आणि शिवलिंग बघून झाल्यानंतर मग समोरच आहे जगदंब. आणि त्याच्यानंतर वरती विठुरायाची फ्रेम आहे खूप सुंदर अशी. तर महादेवांचं दर्शन झालेलं आहे आणि आता मी आलेलो आहे सभागृहामध्ये, जिथे ह्या मंदिराचे जेवढे पण कार्यक्रम आहे ते सगळे होतात. इकडे हे बघा, केदारनाथ सारखी इकडे बनवण्यात आलेलं आहे, केदारनाथसारखं. आणि हा एवढा मोठा सभामंडप आहे, इकडे सगळे कार्यक्रम होतात या मंदिराचे. सो हे होतं सुंदर असं मंदिर. जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर ह्या मंदिराचं लँडमार्क आहे पिंपळे सौदागर पोलीस चौकी. हे मंदिर पिंपळे सौदागर येथे लोकेटेड आहे. मंदिराच्या बाजूलाच मस्तपैकी पावना लेकसुद्धा आहे, जे की मी तुम्हाला थोड्या वेळ आधी दाखवलेलं. तर हे मंदिर जे आहे ते पावना लेकच्या काठावरती बसलेलं आहे. 300 ते 350 वर्षापूर्वीचं मंदिर. असं बोललं जातं की ते आपले छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा यायचे महादेवाचं दर्शन घ्यायला. आणि ह्या मंदिरामध्ये दररोज खूप लोक येतात दर्शनासाठी, कारण की हे पावना नदीच्या काठावरती पण आहे. आणि खूप प्राचीन महादेव मंदिर असल्यामुळे इकडे खूप लोक येतात दर्शनाला. महाशिवरात्री खूप जल्लोषात साजरी केली जाते. आणि थंड वाटते मस्तपैकी. बाहेर जाम ऊन होतं यार, जाम ऊन चाललं आहे पुण्यामध्ये. त्याच्यामध्ये इथे बसलं थोडं थंड वाटते, कारण की खूप सारे झाडं वगैरे आहेत. असं बोललं जातं की काही वर्षाआधी ह्या मंदिरावरती वीज कोसळलेली आणि पितळेची भांडी आणि लाकडी पाळणासुद्धा सापडला होता बंद खोलीमध्ये त्यावेळेला. त्याच्यानंतर मग इकडचे जे ग्रामस्थ लोक आहेत त्यांनी रिपेरिंगचं काम केलं आहे मंदिराच्या. बट तरी पण हे मंदिर खूप सुरेख दिसते. महाराजांच्या काळातलं दगडी बांधकाम असलेलं, त्यावेळेचं दगडी बांधकाम असलेलं हे मंदिर आहे, त्यामुळे खूप सुंदर आहे. 3 वेळा आरती होते या मंदिरामध्ये. सकाळी 6:30 वाजता होते पहिली, दुसरी 10 वाजता होते आणि तिसरी संध्याकाळी 6:30ला होते.
तर आरतीला यायचं असेल तर ह्या टायमाला येऊ शकतात. आता दुपारच्या टायमाला पण मला वाटलेलं कोण नाही येणार, कारण की गरमी आहे खूप आहे आता पुण्यामध्ये, त्यामुळे पण खूप लोक येतात गरमीच्या वेळेला पण. तर ओव्हरऑल एक बेस्ट प्लेस आहे इथे विजिट करण्यासाठी. आणि माझं फिरून झालेलं आहे, आता मला परतीच्या प्रवासाला जायचं आहे. सो दॅट्स इट फॉर द डे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, या व्हिडिओला तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली, रिलेटिव्ह, नेबर सगळ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना ह्या प्लेसबद्दल माहिती पडेल. आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा खूप साऱ्या सुंदर 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 व्हिडिओज पाहण्यासाठी. तर फिरत राहा, मजा करत राहा, माझ्या व्हिडिओ बघत राहा, खातपीत सुद्धा राहा. आय नो मी फूड ब्लॉगिंग नाही करत आहे, बट खातपीत सुद्धा राहा, फुल एन्जॉय करा लाईफ. तर भेटूया लवकरच आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन स्टे हॅपी अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज. बाय.